पुढचा जो प्रश्न आहे असले प्रश्न चुकवायचे नसतात. एकदम बेसिक आणि स्टॅटिक क्वेश्चन्स तुमच्या समोर या ठिकाणी आहे. कॉन्टिनेंटल ड्रिफ्ट थिअरीवर विचारलेला. सो क्वेश्चन विचारतोय, विच ऑफ द फॉलोइंग आर दी एव्हिडन्सेस ऑफ द फिनॉमिना ऑफ कॉन्टिनेंटल ड्रिफ्ट. कॉन्टिनेंटल ड्रिफ्ट याच्या आधी पण PYQs मध्ये तुम्हाला सापडेल आणि बेसिक क्वेश्चन्स आहेत तुमच्या नोट्समध्ये किंवा माझ्या टीचिंगमध्ये कुठे ना कुठे हा पर्टिक्युलर पार्ट जो आहे तो आलेलाच आहे. सो पहिले स्टेटमेंट आहे, द बेल्ट ऑफ एन्शियंट रॉक्स फ्रॉम ब्राझील कोस्ट मॅचेस विथ दोज ऑफ वेस्टर्न आफ्रिका. हे करेक्ट आहे स्टेटमेंट. गोल्ड डिपॉझिट, आता जनरली प्लेसर डिपॉझिट म्हणून ओरिजिनल टेक्स्टमध्ये टर्म वापरली गेली आहे. इथे आपण गोल्ड डिपॉझिट्स जे म्हणतोय प्लेसर डिपॉझिट्सच आहेत, तर दुसऱ्या काही प्रकार या ठिकाणी नाही आहे. तर गोल्ड डिपॉझिट्स ऑफ घाना आर डिराइव्ड फ्रॉम ब्राझील प्लाटू वेन टू कॉन्टिनेंट ले साइड बाय साइड. हे सुद्धा बरोबर आहे. जर तुम्ही साऊथ अमेरिकेच्या ईस्ट कोस्टला आणि आफ्रिकेच्या वेस्ट कोस्टला गेलात तर दोन्ही कोस्टलाईनला तुम्हाला प्लेसर डिपॉझिट किंवा गोल्ड आढळतात आणि ते सेम फॉर्मेशन्सच आहेत, म्हणून सेकंड स्टेटमेंट बरोबर आहे. द गोंडवाना सिस्टम ऑफ सेडिमेंट्स फ्रॉम इंडिया इज नोन टू हॅव इट्स काउंटर पार्ट्स इन 6 डिफरंट लँड मासेस ऑफ द सदर्न हेमिस्फिअर. हे सुद्धा स्टेटमेंट या ठिकाणी बरोबर आहे, कारण की ज्यावेळेस कार्बोनिफेरस पिरियड होता, गोंडवाना लँड नावाचा एक लँडमास आपल्याला फॉर्म होताना दिसतो आणि त्या गोंडवाना लँडमधले जे सेंटिमेंट्स आहे तुम्हाला इंडिया आणि गोंडवाना लँडचे जे बाकी पार्ट्स होते त्या सर्वच्या सर्व 6 डिफरंट कॉन्टिनेंट्समध्ये सुद्धा आढळतात. म्हणून तिन्ही स्टेटमेंट्स या ठिकाणी बरोबर आहे. ऑप्शन सी इज गोइंग टू बी दी करेक्ट आन्सर. थँक्यू एव्हरीवन.